यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते। नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबत राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे। गेल्या काही दिवसापासून कर्जमाफीच्या नव्या योजनेबाबत विविध चर्चा सुरू असून ग्रामीण भागात यासाठी विशेष म्हणजेच की मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे। तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय राज्य सरकार घेतलेला आहे। संपूर्ण बातमी पाहूया आपण या व्हिडिओमध्ये। शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जमाफीबाबत आणि कर्जबाजारीपणामुळे नव्या कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे। अनेक शेतकरी संघटनांनी सरकारकडे कर्जमाफीचा प्रस्ताव निर्माण केलेला असून ते मंजूर करण्याची मागणी केलेली आहे। दरम्यान जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो अशी चर्चा सविस्तर सुरू आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना नापिकी, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि बाजारभावातील चढउतारांना फटका बसला असला तरी त्यामुळे कर्जफेड करणे कठीण होत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। कर्जमाफीची घोषणा झाल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। विशेषतः पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राज्यातील विविध भागात शेतकरी संघटना बैठका सुरू आहेत। अनेक ठिकाणी कर्जमाफीचा मुद्दा प्रमुख चर्चा विषय ठरत आहे। सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे आणि कर्जमाफीबद्दल मोठी बैठक पार पाडण्यात आलेली आहे। कर्जमाफीची घोषणा झाल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो आणि याबाबत अधिकृत माहिती आलेली आहे की शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पीक कर्ज मिळायला सुरुवात होईल, म्हणजेच की त्यांना आता लवकरात लवकर कर्जमाफीचा मोठा लाभ मिळेल। 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही लाभ श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या योजनेनुसार त्यांना कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार आहे अशी सुद्धा माहिती निघून येत आहे। म्हणजे 2 लाखापर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि योजनेचा मोठा फायदा त्यांना मिळू शकतो असे शेतकऱ्यांना। परंतु यामध्ये काही अटी आणि नियम लागू करण्यात आलेले आहे आणि काल झालेल्या नुकत्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठी बातमी पार पडलेली आहे। पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राज्यातील विविध भागात शेतकरी संघटनांच्या बैठका सुरू आहेत। अनेक ठिकाणी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असल्याने सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा होत आहे आणि ही मागणी प्रमुख ठरत आहे, कारण की महत्त्वाची बातमी अशी आहे की कर्जमाफी होणे महत्त्वाचे आहे आणि कर्जमाफीबद्दल आता सरकार सुद्धा सकारात्मक विचार करत आहे। कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार, किती रकमेपर्यंत कर्जमाफ होणार, पात्रतेचे निकष काय असतील याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही। त्यामुळे शेतकरी शासनाच्या घोषणेची वाट पाहत आहे। कृषी क्षेत्रातील वाढत्या खर्चामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे। बियाणे, खते, औषधी आणि मजुरी खर्च वाढल्याने कर्जाचा भार अधिक वाढत असल्याची चिंता व्यक्त करत आहे। परिस्थिती कर्जमाफीचा निर्णय झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते। शेतकऱ्यांच्या हातात पैसा उपलब्ध झाल्यास शेतीचे नव्याने गुंतवणूक करणे शक्य होईल। कर्जमाफी संदर्भात सोशल मीडियावर अनेक संदेश व्हायरल होत आहेत, मात्र शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत शासन निर्णयावर विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे। सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाल्यास पात्र शेतकऱ्यांची यादी, अर्ज प्रक्रिया, अटी शर्ती जाहीर केल्या जाऊ शकतात। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सध्या एका मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। कर्जमाफीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून येत्या काळात याबाबत महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकरी वर्गाला दिलासा देणारा निर्णय झाल्यास त्यांना सकारात्मक शेतीवर परिणाम क्षेत्रावर दिसून येऊ शकतो। त्यामुळे कर्जमाफीच्या चर्चेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असेल। पुढील काही तासात शासन रस्त्यावरून अधिकृत माहिती आल्यास शेतकऱ्यांच्या अपेक्षा दिशा मिळेल। तोपर्यंत अफवा दूर राहून अधिकृत घोषणाची वाट पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल। अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबायला विसरू नका। धन्यवाद।